हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये लॉ सीईटी साठी जो पेपर आला होता, त्या पेपर मधील क्वेश्चनचं एनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर याच्यामध्ये मी तुम्हाला 2024 च्या लॉ सीईटी मध्ये आलेले प्रश्न, त्यासोबतच कुठले-कुठले पर्याय तिथे दिले गेले होते आणि त्या पर्यायामधून कुठलं योग्य आन्सर असेल हे स्पष्टीकरणासह तुम्हाला सांगणार आहे. आणि मित्रांनो, मला खात्री आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, लॉ सीईटी मध्ये कुठल्या प्रकारच्या टॉपिक वरती कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात याची आयडिया तुम्हाला मिळून जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही शेवटच्या या काही दिवसांमध्ये या सीईटीचा अभ्यास करू शकाल. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी 15 दिवसांचा जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झालेला आहे. या क्रॅश कोर्स मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. सोबतच 2000 पेक्षा अधिक MCQ आणि रिव्हिजन लेक्चर्सच्या माध्यमातून तुमची या सिलेबसची रिव्हिजन पण घेतली जाणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सब्जेक्ट मधून कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न आले होते आणि त्याचे आन्सर्स काय आहेत ते जाणून घेऊयात. त्यानंतर लीगल ॲप्टिट्यूड, लीगल रिझनिंग साठी आणि लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग साठी मी सेपरेट 2 व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. तर मग सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, इन इंडिया व्हेन डिड द सेकंड फेज ऑफ कोविड-19 वॅक्सिनेशन स्टार्ट? भारतामध्ये कोविड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरू झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मार्च 2021. कारण विद्यार्थी मित्रांनो, भारताने 1 मार्च 2021 रोजी कोविड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू केला होता. या दरम्यान 60 वर्षावरील व्यक्ती आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील विशिष्ट सहव्याधी व्यक्ती असलेल्या व्यक्तींना लस देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील आरोग्य सेवा आणि फ्रंटलाईन कामगारांव्यतिरिक्त सुमारे 10 कोटी लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यामुळे ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. एज ऑफ कॅन्डिडेट टू बिकम अ मेंबर ऑफ लोकसभा शुड नॉट बी लेस दॅन. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असावे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, 25 वर्ष. कारण विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेतील कलम 84 नुसार लोकसभेच्या सदस्य पदासाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्ष असणे आवश्यक आहे. या अटीचा उद्देश म्हणजे संसदेमधील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक ती परिपक्वता आणि अनुभव असणे. त्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर असेल, 25 वर्ष. मदुराई सिटी इज इन. मदुराई शहर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. कारण मदुराई हे शहर तामिळनाडू राज्यात आहे. हे जगातील प्राचीन व सतत वस्ती असलेल्या शहरांपैकी एक आहे. इथे मीनाक्षी अम्मन मंदिर या ऐतिहासिक हिंदू मंदिरासाठी मदुराई प्रसिद्ध आहे आणि हे शहर वैगई नदीच्या काठावरती वसलेले असून तमिळ संस्कृती आणि इतिहासात याचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे ऑप्शन सी, तामिळनाडू याचं करेक्ट आन्सर आहे. इन विच इयर डिड इंडिया विन इट्स फर्स्ट ऑलिम्पिक हॉकी गोल्ड? भारताने पहिले ऑलिम्पिक हॉकी सुवर्ण पदक कोणत्या वर्षी जिंकले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 1928. भारताने आपले पहिले ऑलिम्पिक हॉकी सुवर्ण पदक 1928 मध्ये एम्स्टरडॅम ऑलिम्पिक मध्ये जिंकले होते. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवले आणि एकही गोल न देता सर्व सामने जिंकले होते. अंतिम फेरीत नेदरलँड्सवर विजय मिळवला आणि या विजयामुळे भारताच्या हॉकीमधील सुवर्ण कालाची सुरुवात झाली, ज्यामध्ये भारताने 1928 ते 1956 या काळात सलग 6 सुवर्ण पदके जिंकली होती. त्यामुळे ऑप्शन सी, 1928 याचं करेक्ट आन्सर आहे. नायट्रस ऑक्साईड गॅस इज ऑल्सो नोन ॲज. नायट्रस ऑक्साईड वायूला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो, नायट्रस ऑक्साईडला लाफिंग गॅस किंवा हसवणारा वायू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. कारण तो श्वासात गेल्यानंतर आनंददायक भावना आणि हसू येते. तो प्रामुख्याने भूल देण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी विशेषतः दातांच्या उपचारांमध्ये वापरला जातो. कमी प्रमाणात तो सुरक्षित असतो, पण अतिवापर केल्यास हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे ऑप्शन सी, लाफिंग गॅस, हसवणारा वायू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. द कटिबहू फेस्टिवल इज सेलिब्रेटेड इन विच स्टेट ऑर युनियन टेरिटरी?
कटी बिहू हा सण कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर मित्रांनो, कटिबहू हे फेस्टिवल जे आहे ते आसाम या राज्यामध्ये साजरं केलं जातं. तिथे 3 बिहू सण साजरे केले जातात. त्यापैकी कटिबहू हा एक सण आहे. इतर 2 जे आहेत ते रोंगाली बिहू आणि भोगाली बिहू हे 2 सण आहेत. बाकी कटिबिहू जो आहे तो ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जातो आणि तो शेतीशी संबंधित असतो. विशेषतः भात लागवड आणि संरक्षणासाठी हा सण साजरा केला जातो. लोक आपल्या शेतीत आणि तुळशीच्या रोपाजवळ दिवे लावतात आणि चांगल्या उत्पादनासाठी प्रार्थना करतात. तर अशा पद्धतीने हा कटिबिहू सण आसाममध्ये साजरा केला जातो. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. द ओथ ऑफ ऑफिस इज ॲडमिनिस्टर्ड टू द गव्हर्नर ऑफ अ स्टेट बाय द राज्याच्या राज्यपालाला पदाची शपथ कोण देते? तर मित्रांनो, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 159 नुसार राज्याच्या राज्यपालाला आपल्या पदाची शपथ संबंधित राज्याचे जे उच्च न्यायालय असतात त्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. जर मुख्य न्यायाधीश अनुपस्थित असतील तर न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश जे आहेत ते पण शपथ देऊ शकतात. या शपथेमुळे राज्यपाल संविधान आणि कायद्याचे रक्षण, जपणूक आणि पालन करण्याची जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे ऑप्शन सी, चीफ जस्टिस ऑफ अ रिस्पेक्टिव्ह स्टेट हायकोर्ट, संबंधित राज्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश याचं योग्य उत्तर आहे. Dash Dash becomes the world's first country to attach a facial verification in the National Identification Database. राष्ट्रीय ओळख नोंदणी प्रणालीमध्ये चेहऱ्याची ओळख दॅट इज फेशियल व्हेरिफिकेशन संलग्न करणारे पहिला देश कोणता आहे इथे विचारलंय. तर ऑप्शन सी, सिंगापूर हा देश जो आहे हा पहिलाच देश आहे ज्याने फेशियल व्हेरिफिकेशन आपल्या नॅशनल आयडेंटिफिकेशन डाटाबेसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर सिंगापूर जे राष्ट्र जे आहे ओळख नोंदणी प्रणालीमध्ये त्यांनी चेहऱ्याची ओळख समाविष्ट करणारे पाऊल उचलले आहे. ही सुविधा सिंगपास या डिजिटल ओळख प्रणालीचा भाग आहे आणि जी सरकारी आणि खासगी सेवा सुरक्षितपणे वापरण्यास मदत करते. हे तंत्रज्ञान जे आहे ते AI वरती आधारित आहे आणि व्यक्तींची ओळख पडताळण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो. त्यामुळे ऑप्शन सी, सिंगापूर याचं करेक्ट आन्सर आहे. अकॉर्डिंग टू द 2011 सर्वे, लिस्ट पॉप्युलस स्टेट इज 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? तर सिक्कीम हे राज्य सर्वात कमी लोकसंख्येचं आहे. ऑप्शन सी याचं उत्तर आहे. तर 2011 मध्ये जी जनगणना झाली होती त्याच्यामध्ये सिक्कीम राज्य सगळ्यात कमी लोकसंख्येचं राज्य ठरलेलं आहे, ज्याची लोकसंख्या सुमारे 6.10 लाख आहे आणि इथे डोंगराळ भूप्रदेश असल्यामुळे साक्षरता, आरोग्य सेवा, सेंद्रिय शेती यामध्ये उल्लेखनीय प्रगती सुद्धा झालेली आहे. या उलट उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. त्यामुळे ऑप्शन सी, सिक्कीम याचं करेक्ट आन्सर आहे. द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट GST वॉज इम्प्लिमेंटेड फ्रॉम वस्तू आणि सेवा कर कायदा GST कधीपासून लागू झाला? तर मित्रांनो, GST ऍक्ट जो आहे तो 1 जुलै 2017 पासून लागू झाला होता. हा भारताच्या कर प्रणालीत एक महत्त्वपूर्ण सुधारणा म्हणून गणला जातो आणि ज्यामुळे अप्रत्यक्ष कर जसे की वॅट, सेवा कर, उत्पादन शुल्क इत्यादी करांचे स्थान या GSTने घेतलेलं आहे. आणि याचा उद्देश जो होता तो देशामध्ये एकत्रित कर प्रणाली निर्माण करणे हा उद्देश प्रामुख्याने या GSTचा होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1 जुलै 2017. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर ओरिजिनेट्स नियर लेक मानसरोवर इन तिबेट? खालीलपैकी कोणती नदी तिबेटमधील मानसरोवर तलावाजवळून उगम घेत आहे? तर ऑप्शन बी, ब्रह्मपुत्र याचं करेक्ट आन्सर आहे. तर ब्रह्मपुत्रा नदी तिबेट पठारावरती असलेल्या मानसरोवर तलावाजवळून उगम पावते आणि भारतामधील एक प्रमुख नदी आहे जी भारतामध्ये आसाम आणि बांगलादेशातून वाहते. ही नदी या प्रदेशातील लोकांसाठी जलसिंचन, वाहतूक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाची आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी, ब्रह्मपुत्र याचं करेक्ट आन्सर आहे. ऑफिशियल स्टेट सॉन्ग ऑफ महाराष्ट्र इज, महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जय जय महाराष्ट्र माझा ऑप्शन बी हे महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत आहे. हे समर्थ रामदास यांनी 17व्या शतकामध्ये लिहिले होते आणि हे गीत राज्याच्या गौरवाचा आणि ऐतिहासिकतेचा महत्वाचा भाग आहे आणि या गीतासाठी राज्याच्या नागरिकांच्या हृदयात महत्वाची जागा आहे. त्यामुळे ऑप्शन बी, जय जय महाराष्ट्र माझा हे याचं योग्य उत्तर आहे. थॉमस कप अँड उबर कप आर प्रेस्टिजियस ट्रॉफीज ऑफ. थॉमस कप आणि उबर कप हे कोणत्या खेळाचे प्रतिष्ठित ट्रॉफी आहेत? ऑप्शन सी, बॅडमिंटन याचं योग्य उत्तर आहे.
मित्रांनो, थॉमस कप आणि उबर कप ही बॅडमिंटन खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघ ट्रॉफी आहेत. आणि थॉमस कप हा पुरुष संघासाठी आहे, तर उबर कप हा महिला संघांसाठी आहे. हे जे टूर्नामेंट आहेत ते दर 2 किंवा 3 वर्षांनी आयोजित केले जातात आणि बॅडमिंटनच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धांपैकी हे एक मानले जातात. आणि याच्यामध्ये जगभरातील प्रमुख संघ भाग घेतात. त्यामुळे ऑप्शन सी बॅडमिंटन याचं योग्य उत्तर आहे. हू वॉज द लास्ट रूलर ऑफ खिल्जी डायनेस्टी? खिल्जी वंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर मित्रांनो, ऑप्शन ए कुतुबुद्दीन मुबारक शाह हा या खिल्जी वंशाचा शेवटचा शासक होता. तर हा शासक जो होता तो उत्तर भारतातील काही भाग विशेषतः आजच्या हरियाणामधील प्रदेशावरती राज्य करत होता आणि त्याच्या राज्याच्या अखेरच्या काळात दिल्ली सुलतानच्या सैन्याने त्याला पराभूत केले आणि खिल्जी वंश जो होता तो पुढे समाप्त झाला. द फेमस चायनीज पिलग्रिम फा हेन विजिटेड इंडिया ड्युरिंग द reign ऑफ प्रसिद्ध चीनी सांप्रदायिक फा हेन भारतात कोणाच्या राज्यात भेट दिली? तर मित्रांनो, फा हेन हा प्रसिद्ध चीनी सांप्रदायिक होता ज्याने चंद्रगुप्त दुसऱ्या याच्या गुप्ता वंशाच्या राज्याला भेट दिली होती. तो 5व्या शतकाच्या प्रारंभात भारतात आला आणि पवित्र स्थळांना त्याने भेटी दिल्या. तसेच बौद्ध ग्रंथ जमा केले आणि त्यांच्या वर्णनातून त्या काळात भारताच्या समाजाचं सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथांबद्दल त्याने महत्त्वपूर्ण माहिती सुद्धा भारतामध्ये राहून मिळवली. त्याच्यामुळे ऑप्शन ए चंद्रगुप्त दुसरा हे याचं करेक्ट आन्सर आहे. वेअर वॉज द इंटरनॅशनल ज्युडिशियल कॉन्फरन्स 2020 ऑर्गनाइज्ड? आंतरराष्ट्रीय न्यायिक परिषद 2020 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय न्यायिक परिषद 2020 आयोजित करण्यात आली होती. ही 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ही आयोजित केलेली होती. तसेच या परिषदेचा विषय होता न्यायपालिका आणि बदलतं जग. या परिषदेत वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्यात आली आणि परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आणि या परिषदेला सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे ऑप्शन सी नवी दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग फोर्ट वॉज नॉट बिल्ट बाय अकबर? खालीलपैकी कोणता किल्ला अकबरने बांधला नव्हता? तर मित्रांनो, ग्वाल्हेरचा किल्ला ऑप्शन बी हा अकबरने बांधला नव्हता. हा किल्ला गुप्ता साम्राज्याने 6व्या शतकात बांधला होता. अकबरच्या राजवटीमध्ये या किल्ल्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि हा किल्ला मध्य प्रदेशात आहे आणि त्याची समृद्ध वास्तुकला आणि रणनीतिक स्थानासाठी तो ओळखला जातो. त्याच्यामुळे ऑप्शन बी ग्वाल्हेरचा किल्ला हे याचं योग्य उत्तर आहे. आर्टिकल 370 एम्बॉडीड स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर डॅश डॅश स्टेट. लेख 370 ने डॅश डॅश राज्यासाठी विशेष तरतुदी दिल्या आहेत. तर ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, भारतीय संविधानामधील अनुच्छेद 370 ने जम्मू आणि काश्मीर राज्यांसाठी विशेष तरतुदी केल्या होत्या. या अनुच्छेदाने राज्याला विशेष स्वायत्ता दिली होती आणि भारतीय संसदेचे राज्यावर मर्यादित अधिकार पण या अनुच्छेदामुळे होते. लेख 370 जो आहे तो ऑगस्ट 2019 मध्ये समाप्त करण्यात आला. त्यामुळे ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर याचं योग्य उत्तर आहे. Who has become the first Indian fencer to qualify for the Tokyo Olympic Games? टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय फेन्सर कोण आहे? तर मित्रांनो, ऑप्शन ए भवानी देवी ज्या आहेत त्यांनी इतिहास रचला आणि त्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय फेन्सर ठरल्या. त्यांनी टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी ॲडजस्टेड ऑफिशियल रँकिंग पद्धतीद्वारे पात्रता मिळवली आणि जी आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील त्यांच्या कामगिरीवरती आधारित होती. त्यामुळे ऑप्शन ए भवानी देवी याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कम्प्युटर? खालीलपैकी कोणता संगणकाचा गुणधर्म नाही? तर मित्रांनो, ऑप्शन ए बुद्धिमत्ता म्हणजेच IQ हा संगणकाचा गुणधर्म नाहीये, कारण तो मानवाच्या बुद्धिमत्तेचे मापन आहे आणि संगणक जे आहे ते पूर्व प्रोग्रामिंगच्या आधारावरती कार्य करते आणि संगणकाला स्वतःची बुद्धिमत्ता नसते. त्याच्यामुळे ऑप्शन ए बुद्धिमत्ता IQ हे याचं करेक्ट आन्सर आहे. वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड? राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ चे मुख्यालय आनंद, गुजरात येथे आहे. 1965 मध्ये याची स्थापना झाली होती आणि दुग्ध विकासाला प्रोत्साहन देणे, वित्तपुरवठा करणे आणि त्यांचे समर्थन करणे हे कार्य नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचं आहे. तसेच अमूल सहकारी संस्थेचे मुख्यालय आहे
जे भारतातील सर्वात मोठ्या दुग्ध सहकारी संस्थांपैकी एक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए आनंद गुजरात हे याचं करेक्ट आन्सर आहे. द व्हाईट रिव्होल्यूशन रिलेटेड टू श्वेतक्रांती डॅश डॅशशी संबंधित आहे. व्हाईट रिव्होल्यूशन ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. याची सुरुवात 1970 मध्ये झाली होती आणि ऑपरेशन फ्लड म्हणून देखील हे ओळखले जाते. तर याच्यामध्ये दुधाचं उत्पन्न वाढवणे आणि भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवणे हे या क्रांतीचं उद्दिष्ट आहे. तसेच याचा परिणाम म्हणून देशभरातील सहकारी नेटवर्क आणि दुग्ध पालनामध्ये वाढ झाली, ज्याचे नेतृत्व राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ हे करते. त्याच्यामुळे ऑप्शन सी दूध उत्पादन हे याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग माउंटेन रेंजेस इज स्प्रेड ओव्हर ओनली वन स्टेट इन इंडिया? खालीलपैकी कोणती पर्वतरांग भारतातील फक्त एका राज्यात पसरलेली आहे? तर ऑप्शन डी अजंठा याचं योग्य उत्तर आहे. कारण ही पर्वतरांग फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये पसरलेली आहे. बाकीच्या सह्याद्री, अरवली, सातपुडा या एकापेक्षा जास्त राज्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन डी अजंठा याचं योग्य उत्तर आहे. कॅपिटल ऑफ न्यूझीलंड इज? न्यूझीलंडची राजधानी डॅश डॅश आहे. तर वेलिंग्टन ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. तर वेलिंग्टन हे समृद्ध कलाक्षेत्र, सुंदर बंदर आणि देशाचे राजकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. त्याच्यामुळे ऑप्शन ए वेलिंग्टन. वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस इज सेलिब्रेटेड ऑन? जागतिक सामाजिक न्याय दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक न्याय दिन हा 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि हा युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 2007 मध्ये घोषित केला होता. त्याच्यामुळे 20 फेब्रुवारी ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. द इलेक्शन कमिशन्स रोल इज? निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे? तर मित्रांनो, इलेक्शन कमिशन जे आहे ते राजकीय पक्षांना चिन्ह वाटण्याचं काम करतं. त्याच्यानंतर राष्ट्रीय आणि राज्य आणि प्रादेशिक पक्षांना मान्यता देणं, तसेच निवडणूक खर्चावरती मर्यादा निश्चित करणं, अशा पद्धतीने ऑप्शन ABC हे तीनही पर्याय इथे योग्य आहेत. वेअर इज अहमद बिन अली स्टेडियम लोकेटेड? अहमद बिन अली स्टेडियम कुठे स्थित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अहमद बिन अली स्टेडियम हे कतार येथे लोकेटेड आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी कतार याचं करेक्ट आन्सर आहे. विच इंडियन नेव्हल शिप हॅज बीन कमिशन आफ्टर 36 years ऑफ सर्व्हिस? कुठल्या भारतीय नौदल जहाजाला 36 वर्षांच्या सेवेनंतर निरस्त केले गेले आहे? तर मित्रांनो, INS मगर हे याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन ए. तर INS मगर जे होते हे एक ॲम्फिबियन ट्रान्सपोर्ट डॉक जहाज होते आणि आपल्या सेवेदरम्यान विविध नौदल ऑपरेशनमध्ये याने महत्वाची भूमिका बजावली होती. हे जे जहाज होते त्याने मानवतावादी मिशन्स आणि बचाव ऑपरेशन सुद्धा केले होते आणि 2022 मध्ये याला डिकमिशन करण्यात आले. त्यामुळे ऑप्शन ए INS मगर हे याचं योग्य उत्तर आहे. द प्रिॲम्बल ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स दॅट इंडिया इज? आपल्या घटनेच्या प्रस्तावनेनुसार भारत डॅश डॅश आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्रजातांत्रिक गणराज्य. वेअर इज राणा प्रताप सागर डॅम लोकेटेड? राणा प्रताप सागर धरण कुठे स्थित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, राणा प्रताप सागर धरण हे राजस्थानमध्ये आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर राजस्थानमध्ये चित्तोडगड जिल्ह्यामध्ये रावतभाटा या शहरामध्ये हे राणा सागर धरण आहे. हे चंबळ नदीवरती बांधलेले आहे आणि जलसिंचन, जलविद्युत निर्मिती आणि पूर नियंत्रण यासारखे वेगवेगळे उद्दिष्ट या धरणाचे आहेत. त्यामुळे ऑप्शन ए राजस्थान हे याचं योग्य उत्तर आहे. स्किन वर्क्स ॲज अ रेस्पिरेटरी ऑर्गन इन विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स? खालीलपैकी कोणत्या प्राण्यात त्वचा श्वसन अंग म्हणून कार्य करते? तर मित्रांनो, ऑप्शन ए बेडूक या प्राण्यामध्ये त्याची त्वचा जी आहे ती श्वसन अंग म्हणून कार्य करते. बेडूक आपल्या त्वचेमार्फत श्वसन करतो. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. हु इज द फर्स्ट इंडियन वुमन टू विन 2020 वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर अवॉर्ड? 2020 मध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऐश्वर्या श्रीधर ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण ऐश्वर्या श्रीधर यांनी 2020 मध्ये इतिहास घडवला, जेव्हा त्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर या प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला बनल्या. हा पुरस्कार नॅचरल हिस्ट्री म्युझियम लंडन यांच्याकडनं दिला जातो. त्यांच्या लाईट्स ऑफ पॅशन या मंत्रमुग्ध करणाऱ्या छायाचित्रात महाराष्ट्रातील भंडारदरा परिसरातील रात्रीच्या आकाशाखाली झाडाभोवती चमकणाऱ्या काजव्यांचं दृश्य आहे. या छायाचित्रासाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे ऑप्शन ए ऐश्वर्या श्रीधर याचं योग्य उत्तर आहे. द बुक अंधेरे से उजाले की ओर हॅज बीन ऑथर्ड बाय विच युनियन मिनिस्टर ऑफ इंडिया? अंधेरे से उजाले की ओर हे पुस्तक भारतातील कोणत्या केंद्रीय मंत्र्याने लिहिलेले आहे?
तर मित्रांनो ऑप्शन बी अरुण जेटली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अंधेरे से उजाले की ओर हे पुस्तक अरुण जेटली यांनी लिहिले होते आणि 2014 ते 2019 या कालावधीमध्ये भारताचे ते अर्थमंत्री होते. हे पुस्तक 20 ऑक्टोबर 2016 रोजी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पक्ष मुख्यालयात प्रकाशित करण्यात आले आणि या पुस्तकात त्यांच्या विविध राष्ट्रीय विषयांवरील भाषणांचे, विचारांचे आणि लेखांचे संकलन आहे. प्रोसेस ऑफ ब्लड फिल्टरेशन इन ह्युमन बॉडी इज परफॉर्म बाय मानवी शरीरामध्ये रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया कोणत्या अवयवाद्वारे केली जाते? तर मित्रांनो मूत्रपिंडाद्वारे मानवी शरीरामध्ये रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ऑप्शन डी मूत्रपिंड हे याचं योग्य उत्तर आहे. तर मूत्रपिंड रक्तामधून अपायकारक घटक, अतिरिक्त द्रव आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकतात. त्यामुळे ऑप्शन डी मूत्रपिंड इथे योग्य उत्तर आहे. हु इज द ऑथर ऑफ द बुक द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस? द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो अरुंधती रॉय यांनी द मिनिस्ट्री ऑफ ॲटमोस्ट हॅपीनेस हे पुस्तक लिहिले असून 2017 मध्ये ते प्रकाशित केले गेले होते. हे पुस्तक द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स नंतर त्यांचे दुसरे कादंबरी लेखन आहे. या कादंबरीमध्ये ओळख, राजकारण आणि सामाजिक न्याय यासारख्या विषयांवरती भारताच्या पार्श्वभूमीवरती सखोल अभ्यास केला गेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी अरुंधती रॉय हे याचं योग्य उत्तर आहे. RAM रॅम स्टँड्स फॉर रॅमचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो रॅम म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी ही संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये वापरण्यात येते. याला व्हॉलेटाईल मेमरी पण म्हटलं जातं आणि ती सध्या वापरत असलेल्या माहिती व प्रोग्राम्स तात्पुरते साठवते आणि ती माहिती अतिशय वेगाने वाचता येते. त्याच्यामुळे ऑप्शन ए रँडम ॲक्सेस मेमरी हे याचं करेक्ट आन्सर. Nirbhaya Act, that is Criminal Law Amendment Act 2013, is the outcome of a recommendation of which committee? निर्भया कायदा म्हणजेच फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम 2013 कोणत्या समितीच्या शिफारसींवरती आधारित आहे? तर मित्रांनो निर्भया ऍक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 2013 हा निर्भया कायदा याला असंही म्हणतात. 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती हा तयार करण्यात आला होता. यासाठी न्यायमूर्ती JS वर्मा समितीने हा तयार केला होता आणि त्यांच्या शिफारसीचा याच्यामध्ये आधार घेण्यात आलेला होता. या अधिनियमामध्ये IPC, CRPC आणि भारतीय पुरावा अधिनियमात महत्त्वपूर्ण सुधारणा त्यावेळेस करण्यात आल्या. त्याच्यामुळे ऑप्शन ए न्यायमूर्ती वर्मा समिती हे याचं योग्य उत्तर आहे. एम ऑफ CSR, दॅट इज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, इज टू CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो CSRचा मुख्य उद्देश हा सामाजिक उद्दिष्टांना हातभार लावणे असा आहे. जसं की शिक्षण, आरोग्य, पर्यावरण रक्षण आणि समुदाय विकास हा असतो. यामुळे कंपनीची सकारात्मक प्रतिमा तयार होते आणि शाश्वत विकासाला सुद्धा चालना मिळते. त्यामुळे ऑप्शन डी सामाजिक उद्दिष्टांना हातभार लावणे हे याचं योग्य उत्तर आहे. करन्सी ऑफ बांगलादेश इज, बांगलादेशचं चलन काय आहे? तर मित्रांनो बांगलादेशचं अधिकृत चलन म्हणजे बांगलादेशी टका. त्याला चलन कोड BDT आहे आणि 1 टका म्हणजे 100 पैसा. हे चलन बांगलादेश बँकेमार्फत जारी आणि नियंत्रित केले जाते. त्याच्यामुळे ऑप्शन डी टका याचं योग्य उत्तर आहे. विंटर कॅपिटल ऑफ महाराष्ट्र इज, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो नागपूर हिवाळ्यात महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणून ओळखली जाते. हिवाळ्याच्या महिन्यात महाराष्ट्र सरकार नागपूरमध्ये आपले विधानमंडळाचे सत्र घेते. तर बाकीच्या वर्षभर मुंबई राजधानी म्हणून कार्य करते. हे नागपूरच्या भौतिक आणि हवामानाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरते. त्यामुळे ऑप्शन बी नागपूर हे याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो हे MCQ होते 2024च्या जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शन मधून 40 MCQ आपण आज पाहिलेले आहेत. या सगळ्या MCQ वरनं तुम्हाला एक अंदाज आला असेल की लॉ CET मध्ये स्टडी करत असताना कुठल्या गोष्टींवरती आपल्याला जास्त फोकस करायला हवा. तर त्यानुसार तुम्ही त्या टॉपिक वरती फोकस करा जेणेकरून तुम्हाला 2025 मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर मित्रांनो याच्यानंतर लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंग साठी पण एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. त्याच्यानंतर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग साठी पण एक व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी बॅच सुरू झालेली आहे या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तर या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण जो सिलेबस आहे तो व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट इन्क्लूड असतील विथ एक्सप्लेनेशन आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.